तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 7 आहे महत्त्वमापन. त्या महत्त्वमापन प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 बघितला होता. त्याच्या आधीचे सर्व बघायचे असतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आधीचे पण बघा. आता ह्याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 बघूया. खालील दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. तुम्हाला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. परीक्षेत फक्त काय हवं असतं तुम्हाला? समजा ए हा पर्याय बरोबर आहे, तर फक्त ए एवढं लिहिणं अपेक्षित आहे. इथं मी काय करणार आहे, तुम्हाला उत्तर समजण्यासाठी त्याचे जे स्टेप्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला लिहून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. आता इथे इथे आपण बघूया की पहिल्याचं उत्तर नेमकं काय आहे. प्रश्न काय आहे बघा, जर वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर 2:7 असेल, तर वर्तुळाचा परिघ किती असं विचारलं. मग याच्यासाठी काय करणार आपण, तर वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ जस्ट म्हणजे परिघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये, तर दिलेलं आहे ते 2:7 म्हणजे 2/7. लक्षात ठेवा, गुणोत्तर ज्यावेळी आपल्याला असं दिलं असेल 2:7, तर तुम्ही ते लिहिताना कसं लिहू शकता, 2/7. आता याच्यात वर्तुळाचा परिघ, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर πr वर्ग. आता हे केल्यानंतर इथे 2:7. तर आता इथे बघा, एक एक गोष्ट ज्यावेळी अंशात असेल आणि एक छेदात असेल, तर ती एकमेकाला काय होते, कॅन्सल होते. तसं इथं अंशामध्ये पाय आहे आणि इथेही पाय आहे, ते एकमेकाला कॅन्सल होतील. परत वरती अंशामध्ये आर आहे आणि छेदामध्ये आर वर्ग आहे बघा. इथे आर वर्ग म्हणजे एकूण किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार. तर समजा यातला आर ला आर गेला, तर खाली कोण राहणार, छेदात एक आर शिल्लक राहणार. त्यामुळे वरती बघा, इथल्या आर ला हा एक आर कॅन्सल होईल आणि एक शिल्लक राहील. 2 पैकी एक कॅन्सल होईल आणि एक शिल्लक राहील. त्यामुळे काय काय राहिलं ते बघा, वरती फक्त काय राहिलेलं आहे, तर 2 राहिलेलं आहे आणि खाली पाय पण कॅन्सल झालाय, आर वर्ग 2 पैकी एक शिल्लक राहिला, 2/r बरोबर 2/7. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूस त्याच ठिकाणी किंवा ठीक आहे, आपण असं सोपं करूया, फार हे करायला नको. इथे बघा, इथे तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कसं करणार, आर गुणिले जस्ट आर गुणिले 2 बरोबर इकडचा तिरकस गुणाकार 2 × 7. तर आर ची किंमत पाहिजे असेल तर हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार, भागिले, म्हणजे छेदात जाणार. भागिले होणार म्हणजे काय, इकडे येऊन अंशातला इकडे येऊन छेदात जाणार. तर बघा, इथे सुद्धा 2 ला 2 काय होईल, कॅन्सल होईल. आर बरोबर किती येईल, 7. आता आपल्याला त्रिज्या विचारलेली नाहीये, तर काय विचारलंय याच्यामध्ये, वर्तुळाचा परिघ. तर त्याचं सूत्र आता आपण बघितलं, थोडक्यात लिहितो मी. वर्तुळाचा परिघ बरोबर काय होतं, 2πr बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपण किती ठेवतो, 22/7 आणि आर ची आत्ता आलेली किंमत किती आली, आर ची किंमत 7. आता मगाशी जो नियम सांगितला तो, एक अंशात एक छेदात आणि एक अंशात असेल तर एकमेकाला कॅन्सल होणार आणि फक्त काय राहणार सांगा याच्यामध्ये, तर 2 आणि 22 हे फक्त राहणार. म्हणजे इथे 22 2 44 असं. पण वरती बघितलं तर उत्तर तसं नाहीये, उत्तर पाय मध्ये आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथं स्टेप थोड्या मग असं करूया आपण, जस्ट मिनिट. उत्तर ते नसल्यामुळं इथे बघा काय करणार आपण, पर्यायच तो नसल्यामुळं आपण काय करणार, पायची आहे तशी ठेवणार, 2π आणि नुसती आर ची किंमत ठेवली. आर ची किंमत किती येणार, 7. तिथं ते उत्तर नसल्यामुळे आपण काय केलं, पाय आहे तसा ठेवला आणि बेस अति किती येणार, 14π. म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ किती असणार आहे, 14π. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे, तर पहिला पर्याय ई, 14π हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे पहिला पर्याय लिहायचा ई. एवढं लिहिलं तरी बास आहे, पण शक्यतो अशी सवय ठेवा, ई चं उत्तर काय आहे, 14π. तिथे तिथं लिहा, पर्याय ए 14π अशा पद्धतीने लिहा. ओके, तर तुम्हाला स्पष्टीकरण मी दिलं. आता दुसरा बघूया योग्य पर्याय. तर आता इथं दुसरा प्रश्न बघूया आपण. 44 सेंटीमीटर लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप 160 अंश असेल, तर त्या वर्तुळाचा परिघ किती ते शोधायचं आपल्याला. तर इथे वर्तुळाचा परिघ शोधत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं आहे, 44 सेमी लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप 160 आहे. ही लांबी कुणाची आहे, तर ही वर्तुळ कंसाची लांबी आहे. त्यामुळे इथं सूत्र कुणाचं लिहिणार आपण, वर्तुळ कंसाची
वर्तुळ कंसाची जस्ट मी वर्तुळ कंसाची लांबी बरोबर, तर त्याचं सूत्र काय आहे? वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. आता हे सूत्र लिहिलं आपण, हे काय आहे? सूत्र. तर याच्यात तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की इथं जो 2 पाय आर आहे तोच वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे. त्यामुळे हे जरी डायरेक्ट शोधलं आपण हे किती आहे, तरी आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यासाठी दिलेल्या किमती ठेवूया आपण. वर्तुळ कंसाची लांबी किती आहे? तर 44. तर इथं ठेवूया ती किंमत. वर्तुळ कंसाची लांबी किती ठेवणार? 44 सेमी. थीटा वर्तुळ त्या कोणाचं माप किती आहे इथे? 160. त्यामुळे इथे थीटाची किंमत किती ठेवणार आपण? 160 छेद 360. सूत्रातलेच आहेत 360 आहे तसे लिहिले. ओके, गुणिले 2 पाय आर शोधायचाच आहे, तर तो आहे तसा लिहिला. आता इथे जर आपल्याला हे शोधायचं असेल 2 पाय आर, तर त्याला आहे तिथे ठेवावं लागेल. म्हणजे इथे 2 पाय आर इकडे, आणि इकडे कोण आहे मग आता? 44. तर या दोघांना काय करायचं? या 44 कडे घेऊन यायचं. आता गुणाकारच राहणार. फक्त काय होतं बघा, ज्यावेळी तुम्ही अपूर्णांक पलीकडे नेता, चिन्ह गुणाकाराचं द्यायचं, पण अंश आणि छेद उलट करायचे. म्हणजे वरती कोण येणार? अंशामध्ये 360 आणि खाली छेदामध्ये कोण असणार आहे? 160. ओके, वरती घ्यायचे 360 आणि खाली 160 घ्यायचे. तर हा तेवढं समजून घ्या. इथे आता उत्तर मिळणार आहे ते आपल्याला कुठलं मिळणार आहे महत्वाचं? 2 पाय आर. तर ते ह्या बाजूला लिहिलं. ते लिहिल्यानंतर आता इथं याला सोपं रूप दिलं की झालं. शून्याला शून्य गेली. त्याच्यानंतर 4च्या पाड्यामध्ये बघा, 4 चोक 16. इथं समजून घ्या भागाकार. 4 चोक 16 हे भागताना नेहमी एक छेदातला एक अंशातला किंवा एक अंशातला एक छेदातला असा घ्यायचा. 4 चोक 16 आणि 4 9 36. तसं आता परत हे 4 राहिले, म्हणजे अजून काय करू शकतो आपण? 4 एक्के 4, परत 4 एक्के 4 आणि 4 एक्के 4. तर काय राहिले? फक्त 11 गुणिले 9 राहिले. तर 11 9 किती येणार? 99. तर हे आले 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजेच काय असतो आपला? नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळाचा परिघ. त्याचं सूत्रच आहे ते. ओके, वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. मग त्याची किंमत किती आली? 99. त्यामुळे वर्तुळाचा परिघ किती झाला? 99 सेंटीमीटर. म्हणजे यातला पर्याय कुठला बरोबर असणार आहे? पर्याय डी याच्यामध्ये बरोबर आहे. तर खाली इथे लिहूया, पर्याय डी 99 सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता त्याच्यातला प्रश्न क्रमांक 3 मध्ये कंसाचे माप आहे 90 अंश, त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढा. तर आता अशा वेळी वर्तुळ पाकळीची जर परिमिती तुम्हाला काढायची असेल, तर त्यासाठी एक सूत्र वापरायचं. वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर, त्याच्यासाठी सूत्र काय वापरायचं? वर्तुळ कंसाची लांबी अधिक 2r. हे सूत्र वापरायचं. वर्तुळ कंसाची लांबी अधिक 2r. मग ह्याच्यात काय करूया आपण? वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र आता वरती आपण वापरलं, तर ते सूत्र काय आहे? थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर अधिक 2r. हे सूत्रातले 2r. हे कोणाचं सूत्र आहे? तर हे वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र आहे. थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर आणि अधिक 2r हे वर्तुळ पाकळीची परिमिती त्याच्यात काढताना ते मिळवायचं 2r त्याच्यामध्ये. तर हे पहिलं सूत्र. आणि याच्यात मग वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र आपण वापरलं. आता किमती टाकूया आपण. किमती टाकताना इथे थीटा, वर्तुळ कंसाचं माप किती दिलंय आपल्याला? 90 अंश. म्हणजे थीटाची किंमत किती ठेवणार आपण? 90 अंश छेद 360 गुणिले 2, पायची किंमत ठेवायची 22/7 आणि त्रिज्या दिलेली 7 सेंटीमीटर. 2 पाय आर. आर ची किंमत, त्रिज्या किती घ्यायची? 7 घ्यायची. ओके, अधिक 2r. 2 गुणिले आर, त्रिज्या किती आहे? 7. तर याच्यामध्ये मध्ये अधिक आहे, त्यामुळे थोडस व्यवस्थित करा. पहिल्यांदा हा सगळा भाग आहे इथपर्यंत, तो करून घ्यायचा. म्हणजे याच्यात काय होईल बघा कॅन्सल होताना? तर शून्याला शून्य इथे कॅन्सल होईल. परत 9 एक्के 9 आणि 9 चोक 36. ओके, परत छेदातला 7 अंशातला 7 एकमेकाला कॅन्सल होईल. परत इथे जर बघितलं आपण, बे एक्के बे आणि बे दुनी 4 आले. ओके, बे एक्के बे आणि बे दुनी 4. परत इथे जे 2 उरले, बे एक्के बे आणि 22ला 2 ने भागलं, किती उरणार इथे? 11. त्यामुळे इथे लिहूया 11. आता वरती बघा, गुणाकारात जिथे एक एक उरलेत, तर 1 न गुणल्यावर किंवा भागल्यावर काही फरक पडणार नाही.
तर फक्त कोण राहिले इथं या सगळ्यामध्ये मिळून? तर 11 राहिले. ते इथं लिहूया 11. बाकी सगळे कॅन्सल झाले आपले. अधिक 2 गुणिले 7 केले तर किती आले? 14. 11 आणि 14 किती येणार आहेत? 25. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. 25 सेंटीमीटर. म्हणजे कुठला पर्याय याच्यातला बरोबर असणार आहे? पर्याय बी 25 सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय बी 25 सेंटीमीटर. ओके. आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती ते शोधून काढायचं. तर त्या शंकूचं वक्र पृष्ठफळ किती येतं ते आपण काय करायचं इथे शोधून काढायचं. समजा मी इथे असा हा शंकू एक काढला. तर हा शंकू काढल्यानंतर याच्यामध्ये याची जी तळाची त्रिज्या आहे ती इथं आहे. इथे समजा हे त्याचं केंद्र आहे आतल्या वर्तुळाचं, तर ही त्याची त्रिज्या झाली आर. आणि ही जी असते ही त्याची सरळ उंची झाली, ही उंची झाली. आणि इथे जे मिळते आपल्याला ती तिरकस उंची असते यल. आता आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलं तळाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर दिलेला आहे 7 सेंटीमीटर. ओके. परत एच नुसतं उंची म्हटलं तर काय येणार? एच म्हणजे किती दिलाय? 24 सेंटीमीटर. आणि जर का आपल्याला तिरकस ही यल काढायची पहिल्यांदा, कारण का शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? पाय आर यल हे सूत्र आहे. म्हणजे त्यात काय लागते? यल म्हणजे तिरकस उंची लागते. तुम्ही चुकून आहे ती उंची घ्याल आणि ते चुकीचं येईल. त्यामुळे काय करणार आपण? आधी यल शोधणार. यल म्हणजे काय? तिरकस उंची किंवा शंकूची तिरकस उंची असं लिहा. तिरकस उंची यल बरोबर. तर वर्गमूळ चिन्हामध्ये लिहायचं आर वर्ग अधिक एच वर्ग. यांचा वर्ग करायचा, बेरीज करायची त्यांची आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं. आता इथे बघा, इथे आर ची किंमत किती आहे? 7. 7चा वर्ग करा आधी. त्यानंतर एच ची किंमत किती आहे? 24. 24चा वर्ग करा. 7चा वर्ग केला आपण तर किती येणार आहे? 7चा वर्ग 49. परत 24चा वर्ग केला तर किती येणार आहे? 576. आणि 49 अधिक 576 केले तर किती आले? 625. आता 25 गुणिले 25 करून बघा तर किती येणार? 625. त्यामुळे 625चं वर्गमूळ किती येणार? 25 सेंटीमीटर. हे तुमची काय येणार? पहिल्यांदा तिरकस उंची येणार. आणि मग आता सूत्र लिहायचं शंकूचे, तेच शोधायचं आपल्याला. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे त्याचं? पाय आर यल हे त्याचं सूत्र आहे. मग याच्यामध्ये पायची किंमत जर आपण इथे ठेवली 22/7 ही पायची किंमत ठेवली. त्याच्यानंतर आर आपल्याला दिलेला आहे 7 त्रिज्या वरती आणि यल आत्ताच शोधला आपण. किती आला? 25. तर आता इथे एक आहे छेदात 7 आणि एक अंशात 7. ते एकमेकाला कॅन्सल होतील. फक्त काय राहील? 22 गुणिले 25. आता 22 गुणिले 25 हा गुणाकार करून बघा आणि त्याचं उत्तर इथे 22 गुणिले 25 550 येतंय का ते बघा. सेमी वर्ग किंवा चौरस सेमी असं दिलं असेल. सेमी वर्ग. ठीक आहे. 550 म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे याच्यात? बी. ओके. इथे लिहूया उत्तरामध्ये आपण. पर्याय बरोबर आहे तो. पर्याय बी बरोबर आहे. 550 सेमी वर्ग हे त्याचं वक्र पृष्ठफळ येणार. म्हणजे एच आणि यल मध्ये कन्फ्युज करून घेऊ नका. पहिल्यांदा यल शोधावा लागेल आणि मग त्याच्यावरून आपण काय शोधणार? यल शोधणार आणि मग सूत्र वापरणार. पाय आर यल हे महत्वाचं सूत्र. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये 5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 440 सेंटीमीटर वर्ग असल्यास वृत्तचित्तीची उंची किती ते शोधून काढायचे. तर त्यासाठी आपण वृत्तचित्तीचे क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे तर ते इथे वापरूया. इथे बघा वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर. तर त्याचं जे वक्र पृष्ठफळ आहे त्याचं सूत्र आहे 2 पाय आर एच. 2 पाय आर एच. आर ही त्रिज्या झाली आणि एच ही उंची झाली त्याची. आपल्याला उंची शोधायची. तर त्याचं वक्र पृष्ठफळ किती आहे असं दिलंय आपल्याला? 440 सेंटीमीटर. त्याची किंमत ठेवूया 440 सेंटीमीटर. हे लिहिलंय ते काय आपण? सूत्र आहे. हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. परत 2 पाय. आता इथं सगळी उत्तरं पाय मध्ये आहे त्यामुळे मागच्या वेळेसारखं करायला नको आपण. पायची किंमत ठेवायची.
तर आहे तसं पाय लिहूया त्याच्यात. त्याच्यानंतर आर, त्रिज्या किती आहे त्याची, तर ती आहे 5 सेंटीमीटर. तर त्याची किंमत ठेवूया आर बरोबर 5 सेंटीमीटर आणि एच शोधायचा आहे, तर आहे तसं एच लिहूया. आता जर का आपल्याला एच पाहिजे असेल तर एच आहे तिथे ठेवूया आणि हे दोन्ही इथे गुणिले आहेत म्हणजे अंशात आहेत ते. तर ते अंशातले हे कुठे येतील 440च्या छेदात, म्हणजे वरती येणार 440 आणि हे दोन्ही पण काय करायचे, अंशातले कुठे आणायचे, छेदात आणायचे. ओके, म्हणून एच बरोबर, आता एच इकडे लिहूया. त्याच्यामध्ये बघा 5 एके 5, परत 5 40, परत उरले 4 आणि परत 5 म्हणजे 88 आले. थोडक्यात 440ला तुम्ही काय करा, 5 ने भागा, त्याचं उत्तर 88 येणार. ओके, तर हे केल्यानंतर इथे परत 2 एके 2 आणि 88ला जर तुम्ही 2 न भागलं, 88ला 2 ने भागलं या खाली असणाऱ्या, तर 4 आणि वरती पण काय येणार 4. बेंचोकाट म्हणजे 44 येणार. तर एच बरोबर किती येणार, 44 आणि खाली काय राहिलेला आहे, पाय. एच बरोबर 44/पाय सेंटीमीटर, म्हणजे 44/पाय ही किंमत आहे त्याची. तर कुठला पर्याय बरोबर येणार, पर्याय ई हा त्याचा अचूक पर्याय येणार. मग इथे पर्याय ई 44/पाय सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर लिहायचं. ओके, आता प्रश्न क्रमांक 6. एक शंकू वितळून त्याच्या तळाच्या त्रिज्ये एवढ्याच त्रिज्येची वृत्तचित्ती तयार केली. जर वृत्तचित्ती ची उंची 5 सेंटीमीटर असेल तर शंकूची उंची किती ते काढायचं आहे. आता शंकूची उंची किंवा त्रिज्या, इथे बघा या दोघांची त्रिज्या झाली, तर दोघांची त्रिज्या जी आहे ती समान आहे दोन्हीकडे असणारी. ओके, इकडे जर त्रिज्या आर असेल तर इकडे पण त्रिज्या आर आहे, कारण तो शंकू पूर्ण वितळलाय आणि मग त्याच्यापासून काय तयार केलेलं आहे, तर ती वृत्तचित्ती तयार केलेली आहे. त्यांच्या त्रिज्या समान आहेत. फक्त आता इथे शंकूची म्हणजे ही, याची ही जी उंची आहे एच, ती किती आहे ती शोधून काढायची आपल्याला या प्रश्नामध्ये. तर शंकू वितळून पूर्णपणे वृत्तचित्ती तयार केल्यामुळे दोघांचं घनफळ काय येणार, समान येणार. म्हणजे इथं पहिल्यांदा असं लिहूया आपण की वृत्तचित्त शंकूचे घनफळ बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ हे दोन्ही समान आहेत. कारण काय म्हटलं मी, घनफळच का घ्यायचं, कारण घनफळ म्हणजे काय, तो त्या पदार्थापासून बनलाय, तो पदार्थ एकूण किती आहे त्याच्यात वापरलेला, त्याला म्हणायचं त्याचं घनफळ. मग तोच वितळून काय केलं त्याचं, इथं आपण वृत्तचित्ती तयार केली, त्यामुळे दोघांचं घनफळ समान असणार. ओके, हे इथं समजून घ्या. मग आता शंकूचं घनफळाचं सूत्र वापरायचं. शंकूचं घनफळाचं सूत्र काय आहे, तर हे आहे 1/3 पाय आर वर्ग एच, हे त्याचं आहे. आणि इकडे आहे 1/3 पाय आर वर्ग, सॉरी इथे 1/3 नाहीये इकडच्या सूत्रामध्ये. वृत्तचित्तीचं जे घनफळ आहे ते आहे पाय आर वर्ग. आता त्याची उंची ह्या एच पेक्षा वेगळी आहे, त्यामुळे इथे दुसरा एखादा आपण H1 H2 असं पण करू शकता, किंवा इथे लिहूया आपण कॅपिटल लेटर मध्ये एच वापरूया. तर ही वृत्तचित्तीची उंची ही वेगळी असू शकते. ओके, तर ती वेगळी आणि ही वेगळी. तर आता इथे बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूला कुठला कुठला समान भाग आहे, जो भाग समान आहे, दोघं पण अंशात आहेत, तर इकडे पायला पाय कॅन्सल होईल, आर वर्गला आर वर्ग कॅन्सल होईल. आता इथे अंशात कोण राहील, वरती एच आणि खाली छेदात कोण आहे, 3 बरोबर. इथं काय राहिला, हा एच राहिला. ओके, वृत्तचित्तीची उंची राहिली एच. आता ती किती दिलेली आहे प्रश्नात आपल्याला, तर ती तुम्ही बघू शकता, H/3 वृत्तचित्तीची जी उंची आहे इथं दिली आहे, वृत्तचित्तीची उंची आहे 5 सेंटीमीटर. तर ती इथं ठेवा, ती किंमत ठेवा 5. मग आता एच बरोबर हे शोधायचं आहे. एच बरोबर किती येणार बघा, 3 छेदात आहेत, भागिले ते इकडे येऊन काय होतील, गुणिले, म्हणजे 5 गुणिले 3 किती येणार, 15 सेंटीमीटर. एच बरोबर किती आहे, 15 सेंटीमीटर, आणि हीच त्या शंकूची उंची असणार आहे. तर कुठला पर्याय बरोबर आहे याच्यामध्ये पहिला पर्याय बरोबर आहे, ई हा पर्याय बरोबर आहे, 15 सेंटीमीटर इथे शंकूची उंची येणार. आता उदाहरण क्रमांक 7 मध्ये 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती ते शोधून काढायचं. मग इथं काय करणार आपण, सूत्र लिहिणार
घनाचे घनफळ बरोबर त्याचं सूत्र काय लिहिणार आपण? तर बाजूचा घन हे त्याचं सूत्र आहे. हे काय आपलं सूत्र. तर हे पहिल्यांदा सूत्र लिहिलं आपण. ते लिहिल्यानंतर घनाचे घनफळ, बाजूचा घन म्हणजे किती वेळा गुणाकार? तर 3 वेळा, म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. तर किती दिलेली आहे ती? ती दिलेली आहे 0.01 गुणिले 0.01 आणि परत 0.01. ओके, ही दिलेली आहे. आता दशांश चिन्ह नाही असं समजा एकच ही संख्या, एकचा समजा 3 वेळा गुणाकार असता, 1 गुणिले 1 गुणिले 1, तर उत्तर किती आलं असतं? 1 आलं असतं. तर दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत बघा? 2, 4, म्हणजे दशांश चिन्हानंतर इथे 2, 4 आणि 6 आहेत. त्यामुळे मागून 6 संख्येनंतर काय द्यायचं? दशांश चिन्ह द्यायचं. आता इथे एक उत्तर आहे, तर 6 संख्या, हा 1 झाला, 2, 3, 4, 5, 6. ओके, म्हणजे 0, 5 येणार, 1, 2, 3, 4, 5 आणि हे 1. याच्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. ओके, तर सेमी घन हे त्याचं उत्तर येणार. आता असा कुठला पर्याय बघा त्याच्यामध्ये 5 शून्य आहेत? इथे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे डी पर्याय. 3, 3 आणि 2, 5 आणि मग ती एक ही संख्या, असं म्हणून 6 नंतर आहे. याच्यात कुठला पर्याय बरोबर आला? आपला पर्याय डी. हे उत्तर आहे त्याच्यात. तर डी हे त्याचं अचूक उत्तर येणार. ओके, आता परत प्रश्न क्रमांक 8. 1 घनमीटर घनफळ असलेल्या घडाच्या बाजूंची लांबी किती? ते शोधून काढायचं. तिथं काय करणार आपण? सूत्र वापरणार. घनाचे घनफळ बरोबर, तर काय करणार आपण? बाजूचा घन. आधीच सूत्र आहे ते. आता इथे 1 घनमीटर बाजू आहे बघा, 1 घनमीटर काय बाजू, तर सॉरी 1 घनमीटर घनफळ आहे, त्यामुळे घनफळाची किंमत किती ठेवायची? तर 1 घनमीटर. मुद्दा म्हणून मी इथे एकक लिहितोय कारण हे मीटर मध्ये आणि आपलं उत्तर येणार आहे ते सेंटीमीटर मध्ये. इकडे बाजूचा घन. आता बाजू जर शोधायची असेल, उत्तर किती आलंय? 1 घनमीटर. मग अशा कुठली संख्या आहे ज्याचा घन 1 येतोय? तर बघा, 1चा घन केलात तुम्ही, 1 गुणिले 1 गुणिले 1, तर तो किती येणार आहे? 1च येणार आहे. त्यामुळे 1 घनमीटर उत्तर येण्यासाठी बाजू किती असली पाहिजे? तर 1च. बाजू आपण मीटर मध्ये मोजतो, त्यामुळे 1 मीटर हे त्याचं अचूक उत्तर येणार. मग इथं पर्यायामध्ये मीटर नाहीये, तर त्यासाठी आपल्याला रूपांतर करावं लागेल. त्याचं 1 मीटर बरोबर किती येणार आहे? 100 सेंटीमीटर. ओके, मग त्याची बाजू येणार 100 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय सी बरोबर आहे. याचा इथे लिहूया, पर्याय सी 100 सेंटीमीटर. इथे आपले योग्य पर्याय निवडामधले 8 प्रश्न झालेले. आता पुढील बघूया प्रश्न.